श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर ताई दादांनो, आजचा ब्लॉग आहे. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये. हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगली माहिती आणि खूप लाभदायक, तुमच्या आयुष्यामध्ये याचे खूप छान लाभदायक परिणाम दिसून येईल याकरिता हा व्हिडिओ आहे. तर चला, या दोन ग्रंथांबद्दल माहिती आहे. आता हे दोन ग्रंथ तुम्हाला माहितच असेल. या दोन ग्रंथांबद्दल माहिती आहे. या दोन ग्रंथाबद्दल माहिती आहे. तर हे दोन ग्रंथ तुम्हाला जर माहित नसेल तर माहित करून घेऊया आणि याचा लाभ काय आहे, हे वाचल्याने काय होतं काय नाही याचे महत्व तुम्हाला सांगेल. तर पहिले आहे स्वामीची बखर. स्वामीची बखर हा ग्रंथ जर तुम्ही रोज 2 पेज 3 पेज जरी वाचला तरी भरपूर आहे. यामध्ये स्वामीकडे अनेक भक्त यायचे अक्कलकोटला आपले प्रश्न घेऊन, आणि स्वामी त्यातून मार्ग काढायचे आणि त्यांना प्रश्नांची उत्तर द्यायचं. म्हणजे असं होणार नाही तरी त्याचा निराकार झाला नाही, त्या गोष्टीचं त्यांना उत्तर मिळायचं म्हणजे मिळायचंच. परंतु दिलेलं वचन पाळायला हे आपलं पण एक कर्तव्य आहे. या ग्रंथामध्ये स्वामीची बखर या ग्रंथामध्ये स्वामीच्या अनेक लीला आहेत, जेव्हा त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहे. तर हे जर तुम्ही वाचाल तर खूप छान तुम्हाला याची माहिती मिळेल, खूप छान असा लाभ होईल. आणि तुम्हाला खरे स्वामी जर ओळखायचे असेल की स्वामी कसे होते, त्यावेळी काय लीला करत होते, काय कुठे खंडोबा मंदिरातून त्यांचं चोडप्पा आणि बाळप्पा महाराजांकडे कसे गेले याबद्दल माहिती आहे, किंवा त्यांनी ज्या लीला केल्या आहेत त्याबद्दल माहिती आहे. स्वामी कसे प्रगटले, कुठून जन्म झाला, कसे आले, त्यांचे आई वडील मातृपितृत्व कोण आहे याबद्दल ठाम माहिती या पुस्तकात नाहीये असे पण नोंदवले आहे. आणि कुठे पण बघा याची माहिती आपल्याला नाहीये. पण स्वामीला फक्त ओळखायचं, ब्रह्मांड नाही, हेच आपले मातृपितृ आहे, यांना ओळखायचं म्हणजेच ही बखर वाचून काढायची. आणि ही बखर वाचताना सगळ्या गोष्टी लक्षात येईलच तुम्हाला, कारण की यामध्ये स्वामीची अद्भुत लीला आहे. ज्या वटवृक्षाखाली बसून केलेल्या, खंडोबा मंदिरात, चोडप्पा महाराजांच्या घरी, बाळप्पा महाराजांच्या अनेक लीला यामध्ये बखर ग्रंथामध्ये आहे. तर हे तुम्हाला पोताने भेटेल. हे मी अक्कलकोटवरून आणले. तर माझे थोडे पेज वाचून झाले आहे. तर तुम्हाला या बखर मध्ये काय काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी सांगेन. म्हणजे यामधल्या लीला थोडे थोडे पॉइंट, म्हणजे जसे जसे त्यांच्या लीला आहे तसे तसे मी ते ब्लॉग बनवत असेल. तर हे आहे बखरची माहिती. परत ही आहे गुरु लीला अमृत. हे गुरु लीला अमृत हे पारायण आहे. ते कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला सांगते. ते 7 दिवसाचं आहे. ते 7 दिवसात पण करू शकतात. 3 दिवस आहे, 3 दिवसात पण करू शकतात. कसं करायचं, काय करायचं यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तसंच स्वामी समोर अखंड दिवा ठेवायचा पेट. जर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करत असाल तर स्वामी महाराजांसमोर 3 दिवस अखंड दिवा पेटत ठेवायचा. आणि दुसरं 7 दिवस करत असेल तर 7 दिवस तोच नियम. आणि दुसरं म्हणजे अन्न त्यागायचा, किंवा कुठे कोणाच्याकडचं खायचं नाही, किंवा अन्न त्याग वगैरे करायचं नाही. जेवण एक टाइम करायचं, पारायण करायचं. आता तुम्हाला दाखवते हे पारायण काय केल्याने काय होतंय. हे पारायण केल्याने स्वामी तुमच्या स्वप्नात येईल, ही पद्धती आहे, गॅरंटी आहे. श्री स्वामी. हे गुरु लीला अमृत याचं पारायण करताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे मला सांगते. आपली ही कुलदेवता आहे, जशी माझी कुलदेवी तुळजापूरची भवानी आहे, कुलदेवता आपला खंडोबा राया आहे. तसंच त्यांच्या मूर्तीची पूजा करून, तसेच त्यांना वंदन करून, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन, आणि खास करून पारायणापूर्वी पोथीची पूजा करून पारायणाला सुरुवात करायची.
ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला अखंड दीप ठेवायचा आहे, जसं ज्याप्रमाणे मी सांगितलं, आणि त्यामध्ये काही गोष्ट आहे जे तुम्हाला पाळायचं आहे. एकभूत राहणे. एकभूत म्हणजे कोणाला, जेव्हा तुम्ही पारायण करता तेव्हा कोणाला अपशब्दाने न बोलायचं, आणि प्लस तुम्ही ब्रह्मचर्य पाळणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि एखाद्या सुवासिनाला किंवा ब्राह्मणाला जेवण देणे ते तुमच्यानुसार ते आहे. तर तुम्ही बघू शकता, पहिल्या जर 3 दिवसाचं करायचं असेल तर पहिल्या दिवसात 1 ते 7 पारायण वाचायचे, दुसऱ्या दिवसात 8 ते 15 पारायण, आणि तिसऱ्या दिवसात 16 ते 21 पारायण. आणि जर तुम्ही 1 हप्त्याचं पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 3, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवशी 7 ते 10, चौथ्या दिवशी 11 ते 13, पाचव्या दिवशी 14 ते 16, आणि 6व्या दिवशी 17 ते 19, आणि 20, आणि 7व्या दिवशी 20 ते 21, म्हणजे 20 ते 21वा अध्याय वाचायचा. 20 पासून ते 21वा अध्याय वाचायचा. आता हे आहे. आणि तुम्हाला पारायण तुम्ही एकदा तरी करून बघा. मी जेव्हा करेल, आता मी सुरुवात करणार आहे पारायणाची, जेव्हा मी करेल तर तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. हे पारायण केल्यावर स्वामी स्वप्नात येतात असं म्हटलं जाते, आणि आलेच पाहिजे. आणि आपल्याकडून आपण लोकांचं कल्याण केलं पाहिजे, लोकांना चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. तर हे पारायण मी नक्की करणार आहे, तुम्हाला पण दाखवेल. आणि तुम्ही करा, स्वामीला जाणून घेण्यासाठी, स्वामी आपले होण्यासाठी, किंवा स्वामीवरचा विश्वास कायम राहण्यासाठी आपल्याला हे पारायण करणं खूप गरजेचं आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर या दोन्ही ग्रंथाची महत्व थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ताई लाईक, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण एक छानशा व्हिडिओमध्ये भेटूया, पुन्हा एक चांगली माहिती घेऊ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुचा आशीर्वाद हाच मोठा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.